निर्माण झाले म्हणून गंगा श्रेष्ठ असेल, तर बाकीच्या नद्या कुणापासून निर्माण झाल्या? गंगा देवापासून झाली, येर काय मध्यवर्ती केली? गंगा जर देवापासून झालेली असेल तर बाकीच्या काही इतरांनी केलेले आहेत का? जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, त्या परमेश्वरापासून हे सगळं महिमंडळ झालेलं आहे, म्हणून त्यातल्या सगळ्या नद्यातलं पाणी हे पवित्रच आहे. त्यामुळे गंगेच्या पाण्याला मी काही विशेष पवित्र मानत नाही. असं असल्यामुळं त्या भूमिकेतनं मी हे पाणी गाढवाला पाजलेलं आहे, असं उत्तर एकनाथ महाराजांनी दिलं. आता त्यांना हे जर सगळं माहित होतं तर मग ते त्या कर्मकांडात सामीलच कशाला झाले होते? ते पाणी मुळात आणायचीच गरज काय होती? जर गंगेचं पाणी पवित्र नाही, इतर पाण्यांसारखंच आहे हे जर त्यांना माहित होतं, कारण ते म्हणतात दोन्ही उदके तव सारखी, शुद्ध अशुद्ध काय पारखी, तर मग तिकडचं पाणी आणायची गरजच काय होती? याचं कारण ते जे दोन पायाचे गाढव होते ना, त्यांना अक्कल शिकवण्यासाठी ते मुद्दाम त्या कर्मकांडामध्ये सामील झाले. तसं गाडगे बाबांनी काय केलं? गाडगे बाबांनी त्या समतानंद अनंत हरी गद्रेंना सांगितलं की तुम्ही हजारो सत्यनारायण करा, कारण त्या सत्यनारायणाच्या माध्यमातून इथल्या जाती व्यवस्थेवरती प्रहार होत होता, इथल्या अस्पृश्यतेवरती प्रहार होत होता. म्हणून त्यांनी सांगितलं की समतानंद तुम्ही हजारो सत्यनारायण करा. आणि त्या सत्यनारायणामध्ये हे समतानंद गद्रे काय करायचे तर त्या दलित जोडप्याला पूजेला बसवायचे, त्यांचं पाय धुवून पाणी तीर्थ म्हणून प्यायचे. कारण जे आपल्या परंपरेमध्ये सांगितलं होतं की उच्चवर्णीयांच्या पाया पडायचं, पण तो नियम समतानंदांनी मोडला. अशा अनेक प्रकार आहेत. म्हणजे जसं पाया पडण्याच्या बाबतीत सांगितलं जातं की गाडगे बाबा कुणाच्या पाया पडून घेत नव्हते. वारकरी संप्रदाय तर सांगतो की वर्ण अभिमान विसरल्या याती एकमेका लागती पायी रे, की जातीचा अभिमान विसरून वारकरी एकमेकांच्या पाया लागतात. मग गाडगे बाबा का पाया पडू देत नव्हते? संतांनी जातीचा अभिमान विसरण्यासाठी एकमेकांच्या पाया पडायला सांगितलं होतं, पण पुढच्या काळामध्ये वारकरी लोक जातीचा अभिमान वाढवण्यासाठी या प्रकारच्या कर्मकांडाचा वापर करायला लागले. म्हणून गाडगे बाबांनी त्या प्रकारच्या कर्मकांडाला नकार दिला. गाडगे बाबा हे वारकरीच होते, वारकरी संप्रदायाचा आणि सत्यशोधकांचा एक संस्कार त्यांच्यावरती झालेला होता. मी शेवटच्या एक 5 मिनिटांमध्ये आपल्याला गाडगे बाबांचं नाशिकशी असलेलं नातं सांगणार आहे आणि थांबणार आहे, कारण निरंजन टकले सरांना आपल्याला ऐकायचं आहे, त्याच्यामुळं मी थांबणारच आहे. पण गाडगे बाबांचं नाशिकशी असलेलं नातं जर मी सांगितलं नाही तर ते थोडं अपुरं ठरेल. आणि मी शक्यतो जेव्हा जिथं जिथं जातो तेव्हा त्या भागातल्या काही गोष्टी काय किंवा त्या भागाशी त्या विषयाचं काय नातं असेल तर ते सांगतो. एक म्हणजे नाशिकची धर्मशाळा आपल्याला माहितीच आहे. ज्यांनी मला या व्याख्यानासाठी निमंत्रित केलं ते आदरणीय प्रफुल्ल वाघ सर हे या गाडगे बाबांच्या धर्मशाळेतच राहिलेले होते, बरोबर ना? तर अशी अनेक लोक या धर्मशाळेमध्ये राहिलेली आहेत, मोठी झालेली आहेत. मी आता तो सगळा परिसर बघितला. तर गाडगे बाबांनी एक म्हणजे नाशिकमध्ये धर्मशाळा बांधली आपल्याला माहिती आहे. नाशिकशी त्यांचं दुसरं कनेक्शन तितकंच महत्वाचं आहे. ते कनेक्शन नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्याशी. या नांदगाव मध्ये एक पांडुरंग बाळाजी कवडे नावाचे एक सत्यशोधक होते. बा कवडे असं त्यांचं नाव होतं. हे जे पांडुरंग बाळाजी कवडे आहेत, या नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या पांडुरंग बाळाजी कवडेंनी गाडगे बाबांचं पहिलं चरित्र लिहिलंय. गाडगे बाबांचं पहिलं चरित्र नाशिकच्या माणसांनी लिहिले, याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. पांडुरंग बाळाजी कवडेंनी 1939 ला गाडगे बाबांचं पहिलं चरित्र लिहिलं. त्या कवडेंची गोष्ट सांगतो. हे कवडे नांदगाव मध्ये तहसील कार्यालयामध्ये कारकून म्हणून नोकरीला होता. आणि त्या तहसील कार्यालयामध्ये 1922 साली शाहू महाराज जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या निधनाबद्दल एका शोक सभेचं आयोजन केलेलं होतं. पण तो तहसीलदार इतका माजोरडा होता की त्या सभेमध्ये तो शाहू महाराजांच्या विरुद्ध बोलायला लागला. हे पांडुरंग बाळाजी कवडेंनी बघितलं, ते उठले, पुढे गेले आणि खाड करून त्या तहसीलदाराच्या कानाखाली वाजवली. आणि त्या तहसीलदाराला सांगितलं, आता काय कानाखाली लावली म्हटलं नोकरी जाणारच होती. ते म्हटले, मला माहिती आहे आता माझी नोकरी जाणार आहे, पण लक्षात ठेव तुझ्यासारखे शेकडो तहसीलदार माझ्या बहुजन समाजातनं निर्माण करीन, हे प्रतिज्ञा घेऊन आज मी जातो. आणि या पांडुरंग बाळाजी कवडेंनी एक वसतिगृह काढलं आणि खरोखरच त्या वसतिगृहातनं गेलेली शेकडो बहुजन समाजाची मुलं ही पुढच्या काळामध्ये अनेक अधिकारी झाली आणि त्यांनी ती प्रतिज्ञा पूर्ण करून दाखवली.
या पांडुरंग बाळाजी कवडेंनी गाडगेबाबांचं पहिलं चरित्र लिहिलं. त्याच्यानंतर त्यांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलं. या चरित्राला प्रस्तावना कुणाची माहितीये? या चरित्राला प्रस्तावना आहे कर्मवीर भाऊराव पाटलांची. कारण कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे शिक्षणाचं जाळं सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात विणलेलं होतं, त्या कर्मवीर अण्णांच्या शाळाच्या मदतीसाठी सगळ्यात जास्त जर प्रयत्न कुणी केले असतील तर ते गाडगेबाबांनी केलेले आहे. जेव्हा गांधी हत्येनंतर दंगल झाली आणि अण्णांच्या संस्थेची ग्रांट बंद केली, तेव्हा गाडगेबाबा बाळासाहेब खेरांकडे गेले आणि खेर साहेबांना त्यांची ग्रांट पुन्हा सुरू करायला लावली. हा प्रभाव गाडगेबाबांचा होता, ही ताकद गाडगेबाबांची होती. त्यांचा शब्द प्रत्येक जण झेलतो. बाळासाहेब खेरांना त्यांनी तुकोबारांची गाथा छापायला लावली, खेरांना इंद्रायणी नदीवर पूल बांधायला लावला. हे गाडगेबाबांचं मोठेपण होतं. त्या कर्मवीर अण्णांची प्रस्तावना तुकाराम महाराजांच्या कवडेंनी लिहिलेल्या चरित्राला आहे आणि दुसरी प्रस्तावना आहे तुकडोजी महाराजांची. हे जे पाबा कवडे होते ते आपल्या नाशिक जिल्ह्यातले होते. ते गाडगेबाबांचे चाहते होते, गाडगेबाबांचे अनुयायी होते. त्यांनी जे गाडगेबाबांचं अत्यंत सुंदर चरित्र 1939 साली लिहिलंय, त्यांनी शिवाजी महाराजांचंही चरित्र लिहिलंय आणि संभाजी महाराजांचंही चरित्र लिहिलंय त्या पाबा कवडेंनी. हे सत्यशोधक होते. आणि त्याच्यानंतर नाशिकशी असलेले तिसरं कनेक्शन म्हणजे कैकाडी बाबा. कैकाडी बाबांचे जे भाऊ होते ते मनमाडला राहत होते. आणि हे जे मनमाड आहे, या मनमाड मध्ये कैकाडी बाबा वारंवार यायचे. हे कैकाडी बाबा गाडगे बाबांचे अनुयायी होते. त्यांचं कीर्तन आळंदीच्या यात्रेमध्ये आचार्य आत्रेने ऐकलं आणि आत्रे असं म्हणाले की गाडगे बाबांच्या खालोखाल महाराष्ट्रातली जनता कैकाडी बाबांना का मानते याचं प्रत्यंतर मला कैकाडी बाबांचं कीर्तन ऐकल्यानंतर मिळालं. हे कैकाडी बाबांचा वारसा सुद्धा आपल्या नाशिक जिल्ह्याला आहे. या मनमाड मधनच कैकाडी बाबांची पालखी पंढरपूरला निघते. गाडगे बाबांनी या नाशिक जिल्ह्यासाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी केलेला आहे. गाडगे बाबांचा महाराष्ट्रावर मोठाच प्रभाव आहे, पण तसाच तो नाशिकवर आहे आणि तो विशेषत्वाने या नाशिकच्या भूमीमध्ये मी आलेलो आहे आणि गाडगे बाबांच्या विषयावरती बोलतोय. अनेक दिवसांपासून वारकरी संत परंपरेविषयी ठिकठिकाणी बोलत होतो. नाशिकमध्येही मी बोललेलो आहे, पण गाडगे बाबांविषयी बोलण्याचा योग तुम्ही पहिल्यांदा मला दिलाय. आता कोकणामध्ये रत्नागिरीला 11 जानेवारीला त्यांनी मला सत्यशोधक गाडगे बाबा जीवन आणि कार्य या विषयावर तिथल्या संस्थेनं बोलवलेलं आहे. पण पहिल्यांदा मी गाडगे बाबांविषयी म्हणजे गाडगे बाबांच्या संदर्भ देऊन बोलतो, पण गाडगे बाबांविषयीच बोलण्यासाठी पहिल्यांदा आपण सगळ्यांनी मला आमंत्रित केलं, प्रफुल्ल वाघ सरांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. नाशिकमध्ये मी पहिल्यांदा आलो 20 तारखेच्या म्हणजे काय 4थ्या 5व्या वेळी जेव्हा आलो असेल, तेव्हा मी जे व्याख्यान केलं ते होतं साने गुरुजींच्या दलित मंदिर प्रवेशाच्या संदर्भानं. आणि साने गुरुजींना, वाघ सरांनी ते ऐकलं होतं, साने गुरुजींना सेनापती बापटांनी आधुनिक ज्ञानेश्वर माऊली म्हटलेलं आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी गाडगे बाबांना आधुनिक तुकाराम म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ज्ञानबा तुकाराम हा मंत्र नाशिककरांनी पूर्ण केलेला आहे. आधुनिक ज्ञानेश्वर माऊली असलेल्या साने गुरुजींविषयी नाशिकमध्ये बोललो आणि त्यानंतर आधुनिक तुकोबाराय असलेल्या गाडगे बाबांच्या संदर्भाने इथं बोलता आलं. आणि तुमच्या सगळ्या नाशिककरांच्या समोर गाडगे बाबांची सेवा करता आली. गाडगे बाबांच्या समाधीच्या गाडगे बाबांच्या या धर्मशाळेच्या समोर बोलता आलं, त्याच्याबद्दल आपले आभार मानतो. गाडगे बाबांचं हे सगळं योगदान वारकरी संप्रदायाच्या संदर्भातलं दुर्लक्षित होत होतं. त्यांना कुसाबाहेरचे महाराज म्हणायचे, कारण त्यांच्या अनुयायाचे मठ नगर प्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर आहेत सगळे. त्यामुळे त्यांना पांडुरंग डिंगरे नावाचे एक आमदार होते, पंढरपूरचे माजी आमदार होते. त्यांनी असं म्हटलंय की यांना लोक कुसाबाहेरचे महाराज म्हणतात. त्यांनी यादी देतानाच कुसातले महाराज, कुसाबाहेरचे महाराज. आणि वारकरी संप्रदायाच्या इतिहास लेखनामध्ये सुद्धा ते कुसाबाहेरच उभे आहेत. त्यांचा वारकरी संप्रदायाच्या संदर्भातल्या योगदानाचा सगळा परामर्श आणि एकूणच वारकरी संप्रदायाविषयीची सगळी मांडणी मी होय होय वारकरी नावाच्या पुस्तकामध्ये केलेली आहे. ते होय होय वारकरी नावाचं पुस्तक तिथं विक्रीला आहे. मी गेल्या वेळी नाशिकला आलतो 20 तारखेला आणि 25 तारखेला माझं लग्न होतं. 25 तारखेला लग्न होतं आणि 20 तारखेला मी नाशिकमध्ये आलो होतो. तेव्हा सांगितलं होतं की माझ्या लग्नाला तुम्ही याल न याल, पण आहेर म्हणून हे पुस्तक घ्या. तसं आता सांगतोय की 25 तारखेला माझी अॅनिव्हर्सरी झाली 2 दिवसापूर्वी. त्या अॅनिव्हर्सरीला तुम्ही काय आला नाही, पण त्या अॅनिव्हर्सरीची गिफ्ट म्हणून जाताना हे पुस्तक घेऊन जावा. धन्यवाद. रामकृष्ण.